संत शिरोमणी नामदेव महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त रामकथा, ज्ञानयज्ञ, ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव नरसी नामदेव येथे आयोजित करण्यात आला। या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मते भोसले यांच्यासह हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांची उपस्थिती होती। आणि जे हरिनाम सप्ताह चालू आहे त्याचा सांगता कार्यक्रम होता। त्यानिमित्त माननीय आमदार मुटकुळे साहेब उपस्थित होते। आमचे सर्व सहकारी इथे आहेत। नरसी नामदेवमध्ये अगोदरपासून 15 कोटीचे काम प्रगतीपथावर आहे। त्याच्यामध्ये सभा मंडप आहेत, भक्तांसाठी भक्त निवास आहे, त्याचे काम प्रगतीपथावर आहे। तेही आपण पाहिलं आणि आमदार साहेबांनी आणि आम्ही संबंधित एजन्सीला आणि कंत्राटदाराला सूचना दिली आहे की वेळेवर ते काम पूर्ण व्हावे। त्याचबरोबर इतर आणखी जे सुविधा आहे जे भक्तांसाठी नागरिकांसाठी आवश्यक आहेत, जसे की दर्शन बारी असेल, मंदिर परिसरातली काही सुविधा आहे, डायनिंग हॉल आहे, टॉयलेट ब्लॉक्स आहे, तेही आपण पुढच्या टप्प्यात एक त्याचे एस्टिमेट करून शासनाला सादर करणार आहे, जेणेकरून मंजुरी भेटल्यानंतर एक सुसज्ज पर्यटन स्थळ या ठिकाणी डेव्हलप होईल। आणि पर्यटन स्थळ डेव्हलप झाल्यावर आर्थिक उलाढाली आपले नरसी नामदेव आणि हिंगोली जिल्ह्याची वाढेल आणि एम्प्लॉयमेंट आणि रोजगारी नागरिकांसाठी या ठिकाणी त्याची निर्मिती होईल असा मला आश्वासन आहे। डीपीडीसी मधून काय वेगळा निधी देते? डीपीडीसी मध्ये पण आपल्याला एक पर्यटन स्थळ म्हणून एक हेड असते, त्याच्यातूनही काही मदत करता आली तर तेही माननीय पालकमंत्री महोदय, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल। आणि शासनही आपल्याला याच्यामध्ये मदत करणारच आहे। अगोदरचे एक काम मंजूर आहे म्हणून तेही आपल्याला पर्याय असते।